दक्षिण गंगा गोदामाता दक्षिण गंगा गोदामाता दक्षिण गंगा गोदामाता पवित्र भूमी जेथे दक्षिण गंगा गोदामाता पवित्र भूमी जेथे कीर्तिवंत जे भजनी रथ कीर्तिवंत जे भजनी रथ कीर्तिवंत जे हरि भजनी रथ कीर्तिवंत जे हरि भजनी रथ कीर्तिवंत जे हरि भजनी रथ राहती तेथे आश्रम बांधून या विद्या दान कराया। दक्षिण गंगा म्हणजे ज्या गौतम ऋषींच्या तपानं भगवान शंकरांना ती महाराष्ट्रात प्रगट करावी लागली ती गोदावरी त्र्यंबकेश्वरापासून साधारणतः 3 कोसावर तिचं मूळ औदुंबर तटाशी स्थान आहे। औदुंबराशी ती प्रकट झाली। मूळ जिथे दर्शन दिलं ते स्थान वेगळं आणि जिथे प्रकट झाली ते स्थान वेगळं। अशा ह्या दक्षिण गंगाजीला म्हटलं जातं। त्या गोदावरीच्या तटाचं वर्णन काय करावं महाराज। प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी तिथे काही कालावधी तिथे वास्तव्य केलं सीतामाईंबरोबर लक्ष्मणासह। पंचवटीचा परिसर आणि सुदैव या वर्षीचा सिंहस्थ मेळावा तिथे आहे। जावं सिंहस्थामध्ये स्नान करून यावं। पण खरंच सिंहस्थामध्ये स्नान करायला आपण जातो हे भान ठेवून जावं आपण। सगळ्याच गोष्टी आपण व्हायरल का करतो महाराज, आवश्यकता नाहीये। खूप भयानक आहे हा सगळा विषय। आपण ज्या अर्थी आपलं लाईव्ह स्टेटस ठेवतो ना म्हणजे आपण अनेक संकटांना आवाहन देतोय। ही गोष्ट लक्षात ठेवा महाराज। हे ज्या वेळेला संकट समोर येऊन उभं राहील अरे बापरे तो शेवटला क्षण असेल महाराज। खूप भयानक आहे ह्या सगळ्या परिस्थिती। आपण सध्या जेवढं या इलेक्ट्रिक मीडियावर आपण जेवढं लाईव्ह राहतोय स्टेटस ठेवतोय नका ठेवू, आवश्यकता नाहीये त्या गोष्टीची। तुम्ही कुठे आहात याच्याशी कोणाचं काही देणं देणं नाहीये, पण तुम्ही कशा अवस्थेत आहात हे जर का कोणाला कळलं तर त्याचा तो डाव साध्य करू शकतो। एवढी भयानक परिस्थिती सध्याच्या काळात आहे। आमच्या गुजरात प्रांतात परवाच हा प्रसंग झालाय। बडोद्यात झाला का अहमदाबादमध्ये झाला मला माहिती नाही, कदाचित समाचारमध्ये सुद्धा आलं असेल आजतक मध्ये वगैरे। फ्लिपकार्टवरून एका सौभाग्यवतीनं काही तिला अपेक्षित असणारे वस्तू मागवल्या, त्या मुलाने ते डिलिव्हरी केलं। म्हणून मी अनेक वेळेला सांगतो की आपल्याला जर का ऑनलाईन काही मागवायचं असेल तर आपल्या घरी असणाऱ्या पुरुषाच्या नंबरावरून ते मागवत चला। त्या ताईंनी काहीतरी मागवलं, त्या मुलाकडे नंबर डायरेक्ट जातो ना तुमचा महाराज। मग ते हाय सुरू झालं, हॅलो सुरू झालं, मग अमुक एक गोष्टी सुरू झाल्यानंतर त्याचे काही जे अश्लील चाळे सुरू झाले तर साधारण 2 महिने तिने सगळं सहन केलं महाराज। हे आत्ता आठवड्यापूर्वी घडलेली घटना आहे। अशा अनेक घटना घडत असतील। तिने पोलीस केस केला म्हणून हे बाहेर आलं, नसता केलं तर काही कळलं सुद्धा नसतं। अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात। म्हणून सावधपण प्रत्येक ठिकाणी अपेक्षित आहे आपल्याला। आणि माता भगिनी वर्गाला जास्तीत जास्त अपेक्षित आहे, कारण पुरुषांपेक्षा जास्ती वापर हे लोकच करून राहिलेत। नाही हे मी जे प्रत्यक्षात आहे, माझा राग आला तर मला काही वाईट वाटत नाही त्याचं, पण जे सत्य आहे ते आहे। आपण कुठे चाललो हे लाईव्ह स्टेटस का टाकतो आपण। समजा कोणाला काही जुन्या काळात आपल्याकडून काही दुखापत झालेली असेल, त्याने डाव जर का हे साजला तर आपण काय करणार आहे तिथे संकटात सापडलो तर। त्यामुळे सावधपण सगळ्या ठिकाणी ठेवा महाराज। गौतमांच्या अनुष्ठानाने ती प्रगट झालेली पावनभूमी तिथे प्रभू रामचंद्रांनीही काही काळ वास्तव्य केलं। अनेक तपस्वींनी तिथे वास्तव्य केलेलं आहे। तसेच या गौतम ऋषींबरोबरीनं अंगिरस मुनी यांचाही भला मोठा आश्रम। पूर्वीच्या काळात आश्रम ही व्यवस्था, गुरुकुल व्यवस्था जी होती ना ही खूप सुंदर होती महाराज। आता गुरुकुल असं नाव दिलेलं असतं
पण त्या गुरुकुलामध्ये काय चाललेलं असतं? पूर्वीचे गुरुकुल किंवा शिक्षण पद्धती, पुराण, वेद, ह्या सगळ्या गोष्टी, व्याकरण, संस्कृत, हे सगळे शिकण्यासाठी ज्या वेळेला आपण मुलांना त्या गुरुकुलामध्ये ठेवत होतो, त्यावेळेला शिक्षण अगोदर होतं, उत्तम प्रकारे शिकला, मग तो गुरुजींना विचारायचा. गुरुजी नाही सांगायचे की एवढी फी झाली, शिष्य विचारायचा की गुरुजी काय गुरुदक्षिणा द्यायची? आता आधी दक्षिणा, आणि मग वाटलं तर शिकू, नाही तर मग ट्युशन क्लास, नाही तर मग ट्युशन क्लास आहेच. मग ह्याच्यापेक्षा जुनं होतं ते बरं होतं ना, की बाबा आधी मुलांना तिथे शिकवण्यासाठी ठेवा, उत्तम शिक्षित होऊ द्या. गुरुजींनी मागितलं, स्वखुशीनं देणारे अनेक आजही आहेत, पण मागूनच घ्यायचा आधी हा जो काही दुष्काळ आलेला आहे भारतवर्षामध्ये विद्यादानासाठीचा, सोडूनच द्या तो. अंगिरस ऋषींचा सुंदर आश्रम, त्यांच्याकडेही अनेक विद्यार्थी उपनिषद, वेद सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी, आणि बरोबरीनं अंगिरसाचा पावन आश्रम, अंगिरसाचा पावन आश्रम होता गोदा काठी, अंगिरसाचा पावन आश्रम. चाल सगळ्यांच्या ओळखीची आहे. पंचतुंड नर, अंगिरसाचा पावन आश्रम होता गोदा काठी, वेद धर्म ऋषी महातपस्वी, वेद धर्म ऋषी महातपस्वी, ज्ञान दे त्याच्या निकटी हो, नांदे त्याच्या निकटी हो, अंगिरसाचा पावन आश्रम, अंगिरसाचा पावन आश्रम, अंगिरसाचा पावन आश्रम, अंगिरसाचा पावन आश्रम, अंगिरस ऋषींचा आश्रम, आणि तिथेच अगदी जवळ असणारा वेद धर्म ऋषींचा आश्रम. तिथे अनेक विद्यार्थी शिकण्यासाठी, वेद उपनिषद शिकण्यासाठी होते. आता एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये एक आवडता असतो विद्यार्थी, अगदी जवळचा, की ज्याच्यावर त्या सद्गुरूंचा पूर्णतः विश्वास असा असतो की समजा यदा कदाचित मला कुठे जावं लागलं तर हा आश्रम अशाच व्यवस्थित पद्धतीने चालतो राहील. असा कोण जर का असेल तर तो एक विद्यार्थी प्रत्येक ठिकाणी असतो. तसा घरामध्ये एक मुलगा असतो, हल्ली एकच असतो, पुंडलिक. हे मी सांगतोय हे ज्या वेळेला 5-5, 7-7 घरात मुलं असायची त्या वेळेचा. आता एक असला तर, म्हणजे मुलींबद्दल माझं काही म्हणणं नाहीये, पण असलं तर मुलगा मुलगी जी असेल ते. आता हल्ली कुटुंब, त्याचं अगदी लहान स्वरूप झालं फॅमिली, आता त्याचं आणखीन लहान स्वरूप झालंय न्यूक्लिअर फॅमिली. म्हटलं बॉम्ब ऐकलाय? नाही म्हणे आम्ही असेच आहोत, कधीतरी आम्ही फुटू. पुंडलिक. नाही म्हणे आता आमचं काही न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे काय, नवरा बायको झालं तर तिसरं, नाही तर आम्ही दोघंच आमचे. म्हणजे कधीतरी आमचा देह सडून गेल्यानंतर शेजारच्यांना कळेल की इथे कोणीतरी राहत होतं. ह्या अवस्थेत आपण आहोत महाराज. का आपली सगळी संस्कृती आपण सोडत चाललोय? असोत प्रत्येकाने जाणकारांनी या गोष्टीचा विचार करावा की काय अपेक्षित आहे. आता मुलं थोडी शहाणी झाली आहे म्हणून मुलांना लग्न नाही करायचं, किंबहुना मुलांना भीती वाटते. मी आता राजापूरजवळ कोतापुरात माझी कीर्तन होती कार्तिक पौर्णिमेची. चांगले संहिता पाठी मुलं तिथे यज्ञाच्या दिवशी मला भेटली. म्हटलं अरे लग्न झालं का नाही? वयाने लहान आहेत माझ्यापेक्षा, 10 वर्ष ती मुलं लहान होती सगळी. मी विचारलं म्हटलं अरे लग्न तुमच्या सगळ्यांची? त्यांच्या गावातले अधिकारी म्हणाले हो एवढी चांगली आमच्या गावातली मुलं आहेत पण लग्नाला नाही म्हणताय. म्हटलं का रे काय? नाही म्हणे भीती वाटते म्हणे लग्नाची. आणि खरी गोष्ट आहे ही की
की लग्न करून घरी आणल्यानंतर काय दिवे लावले जातील सांगता येत नाही म्हणे. कारण महिना 2 महिन्यानंतर काय संकट आमच्यावर ओढवेल किंबहुना आमच्या कुटुंबावर ओढवेल याची शाश्वती देता येत नाही महाराज. ही भीती आहे महाराज आता. म्हणून मुलं लग्नासाठी नाही म्हणतात आहेत. एवढा समाज आणि समाजाचे विचार खालवले का याचा विचारच आपण करत नाही. जाऊ द्या ना, आपल्याला काय करायचं आहे. आपल्या घरात सून आली, आपल्या घरात जावे याला आपलं सगळं झालेलं आहे, विषय संपला. नाही, आपण समाजामध्ये राहतो. वी आर सोशल ॲनिमल. असं नुसतं पाठी लावायची नसते. वसुदैव कुटुंबकम, माझ्या समाजामध्ये काय चाललंय आणि ते कशा पद्धतीने मला सुधरवता येईल ही सुद्धा जबाबदारी आपल्याच सगळ्यांची आहे. नाही म्हणते भगवान गोपालकृष्ण अवतार घेतील, भगवान म्हणाले ते घेतील तेव्हा घेतील. त्यांनी आधी सांगितलंय की आधी तुमचे प्रयत्न, मग ते थांबले की मी येणार आहे. पण आपल्याला प्रयत्नच नाही करायचं. मग भगवंत म्हणतील बघत राहा तुम्ही. असं नाही चालत महाराज. प्रयत्न अंती परमेश्वर. आपण असं म्हणतो आजचा ऐतिहासिक दिवस आहे, मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी आहे. प्रतापगडावर झालेला एवढा मोठा रणसंग्राम, ती तिथी आजची आहे. अफजल खानाला उभा आडवा फाडून खाल्ला महाराजांनी. तो मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी, तो आजचा दिवस, ऐतिहासिक दिवस. किती जणांना माहिती असेल? नाही म्हणे आमचं काय ते इतिहासाची काही तेवढं जमत नाही. ते होते म्हणून आपण हिंदू म्हणून जगतोय. लक्षात घ्या महाराज, विसरून चालणार नाही. ते आहेत म्हणून गळ्यातलं जानवं आणि डोक्यावरची शिखा अजून शिल्लक आहे. तर आपणही कुठेतरी झुंबे की झुंबे. इतिहासातल्या महत्वाच्या गोष्टी आपण विसरून जातो महाराज. तसा 2 दिवसापूर्वी ऐतिहासिक क्षण आपण सगळ्यांनी अनुभव घेतला ना महाराज. आता ज्यांनी पाहिलं त्यांनी पाहिलं, नाही पाहिलं त्यांनी पुढच्या जन्मी पुंडलिक. आता त्याच्यावर सुद्धा त्यांनी एकट्याने केलं ना. महत्वाचं ते आहे. 500 वर्ष आपल्याला वाट पाहावी लागली महाराज. 500 वर्ष वाट पाहावी लागली त्या क्षणाची. तो क्षण परवा आपण सगळ्यांनी आनंद घेतला त्या गोष्टीचा महाराज. तो भगवा परवा शिखरावर चढला महाराज. अनेकांना बुडबुडे आलेत त्याच्यासाठी, असू द्या. वेद धर्म ऋषींचा आश्रम, हरिदासाची कथा मूळ पदावर 5 मिनिटात. मला तसं संजू भैया म्हणाले आज सूर्याचं झालं तर काय हरकत नाही, पण कशाला लोकांचा अंत पहा. नाही, कोकणात गेलो की कोकणात कीर्तन असतं बुवा. 3.5 तास 4 तास असं सहज कीर्तन केलं तरी कोकणातली लोक नाराज होत नाहीत. शहरातल्या लोकांना तेवढी आता सवय राहिलेली नाही. हा वातावरणाचाही परिणाम असतो. अजून कोकण प्रांतातलं वातावरण तेवढं शुद्ध आहे. शहरांमध्ये आपण राहतो तिथे वातावरण शुद्ध राहिलेलं नाही. त्या वातावरणाचाही परिणाम तेवढाच शरीरावर होतो, मनावर जास्ती होतो. वेद धर्म ऋषींचा आश्रम. वेद धर्म्याच्या रम्य आश्रमात, वेद धर्म्याच्या रम्य आश्रमात, वेद धर्म्याच्या रम्य आश्रमात ज्ञान मिळवाया शिष्य राहतात. ज्ञान मिळवाया त्यात संदीपक लाडका गुरुचा, त्यात संदीपक लाडका गुरुचा, त्यात संदीपक लाडका गुरुचा, तैल बुद्धीचा नम्र स्वभावाचा, तैल बुद्धीचा नम्र स्वभावाचा, तैल बुद्धीचा नम्र स्वभावाचा. काय नाव त्या शिष्याचं? संदीपक. गुरुचरित्र जे अभ्यास करतात त्यांना माहिती आहे, गुरुचरित्राचा 2रा अध्याय हा असलेला वेद धर्म ऋषींचा सगळ्यात जवळचा विद्यार्थी, आवडता विद्यार्थी. म्हणजे एवढा विश्वास आहे आपल्या गुरुचा त्या शिष्यावर की समजा यदा कदाचित मी 12 वर्ष इथून पुढे निघून गेलो तर 12 वर्ष हा आश्रम असाच सुव्यवस्थित पद्धतीने तो सांभाळेल, एवढा विश्वास असावा. असा आपल्या वडिलांनी कधीतरी आपल्यावर विश्वास ठेवावा.
आई वडिलांनी दोघांनी, की आम्ही 2 दिवस जरी इथून बाहेर गेलो तरी घर असंच व्यवस्थित राहील. शाश्वती दे. आपल्या मुलांवर आपला विश्वास आहे. सगळ्यांनी माना मुरडल्या पहा. पुंडली. कारण घरात व्यवस्थितपणा राहण्यासाठी आमचं म्हणणे घरात पाहिजे. पण काय विश्वास कमावला असेल या संदीपकानं महाराज. लागेल ती प्रत्येक सेवा. अहो एवढंच कशाला, गुरूंना लागणार, गुरूंच्या मनात विचार आला की ती गोष्ट समोर आणून ठेवावी. एवढं एकरूप नातं झालेलं असतं. एवढी अनन्यता, मी मगाशी पूर्वरंगामध्ये म्हटलं त्याप्रमाणे अनन्यता ही परस्पर असते. अनन्यता ही परस्पर असते. एकाकडूनच असते असं चालत नाही. ती परस्पर दोन्हीकडून असावी लागते. ती दोन्हीकडची ही अनन्यता एवढी होती की वेदधर्म ऋषींच्या मनामध्ये विचार आला रे आला की संदीपक ती गोष्ट समोर आणून ठेवायचा. म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवत असताना जर का गुरुजींची मध्यान्ह संध्येची वेळ झाली तर बरोबर मध्यान्ह संध्येसाठीचं लागणारं भस्म, आसन, पळी, भांड, तामन, तांब्या सगळं समोर असायचं गुरुजींच्या. हे अपेक्षित आहे. आपल्या घरात असणाऱ्या प्रत्येक मुलांकडून मुलीकडून हे अपेक्षित आहे. अपेक्षा काय आहे? आई तुला जर का बरं वाटत नसेल तर आई काळजी करू नको, मी पोळ्या बनवते. आईला आनंद ह्याच्यात आहे. पण सध्या आईचंही असं म्हणणं आहे, जाऊ दे मी पण करत नाही तू पण करत नाही, स्विगीवरून मागवून घेऊ. नाही, कधीतरी असं करणं अपेक्षित आहे. आनंदाचा क्षण आहे, करावं. पण सारखंच असं करावं का? तसंही नवरा बायकोच्याही बाबतीत आहे की जर का तिला बरं नसेल वाटत तर कधीतरी नोकरीवर रजा टाकावी आणि आपण ते काम करावं महाराज. आपल्याच घरातली भांडी आपण घासली याच्यात काही वाईट नाही आहे. रोज आपण साहेबाच्या शिव्या खातो की नाही सकाळी गेल्यानंतर, मग त्याच्यापेक्षा घरी काम केलेलं परवडतं असं माझं म्हणणं आहे. माझं वैयक्तिक म्हणणं आहे. पुंडली. बाकी तुमचं तुम्ही घरी जाऊन ठरवा काय आहे ते. म्हणाल भोळे बुवा येतात ना दरवर्षी येऊन काहीतरी काठी टाकून जातात, असं काही व्हायला नको. संदीपकाबद्दल बाबतीत एवढा विश्वास, पण तो विश्वास संदीपकानं कमवलेला होता. ज्या क्षणाला त्याच्या आई वडिलांनी त्यांना या वेद धर्म ऋषींच्या आश्रमामध्ये ठेवला तेव्हापासून क्षण माझ्या गुरुजींना आनंद कशात मिळेल ह्या पद्धतीने तो वागत होता. सेवा धर्म परम गहनो योगिनाम अपि अगम्य. माझ्या गुरूंना मी कसं वागलेलं आवडेल याची क्षण पावलं पावली काळजी घेतो महाराज. सकाळी भल्या पाटे उठावं, गोसेवा करावी. गोसेवा झाल्यानंतर लगेच गुरुजींच्या स्नानाची वेळ, स्नान संध्या झाली की गुरुजींना पूजेसाठी लागणारी ताजी फुलं काढून आणावी, फुलं तयार करून ठेवावी. पूजा झाल्यानंतर गुरुजी आता अध्यापन करण्यासाठी बसणार, त्यासाठी त्यांचं उच्चासन तयार करून ठेवावं. तुम्ही म्हणाल मग हा सगळी ही सेवा करत होता, मग यांनी शिक्षण कधी घेतलं? शिक्षण झाल्यानंतरच हे सगळे कार्यक्रम आहेत. लक्षात घ्या, गुरुकुलामध्ये आमचे गुरुजी कायम सांगायचे, प्राध्यापक न ची अपा महाराजांनी 2 वर्षापूर्वी प्रवास त्यांचा सुरू झाला. ते कायम असं सांगायचे की माणसाने अष्टावधानी असावं. अष्टावधानी असावं. अष्टावधानी ही भगवंताची सेवा आहे. बरं, सेवा भगवंताच्या सेवेमध्ये जसे एकोपचार आहे, पंचोपचार आहे, षोडशोपचार आहे, त्रिंशोपचार आहे, असे वेगळे वेगळे उपचार आहे, राजोपचार आहे. त्याच्यामध्ये अष्टावधानी सेवा आहे. कर्नाटक प्रांतामध्ये वगैरे अजूनही अष्टावधानी सेवा असते. अष्टावधानी सेवा म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं? पुराण, व्याकरण, ज्योतिष ही सगळं भगवंतासमोर रोज सेवेत म्हणून दाखवायचे. त्याचे अध्याय म्हणून दाखवायचे. मी बेळगावच्या जवळ जगलबेट नावाचं गाव आहे, तिथे माझी रामनगरला कीर्तनं असायची. झाली, मी तिथे 4-5 वर्ष उत्सव केलाय. तिथे रामेश्वरम हे देवस्थान आहे, 56 गावांचं देवस्थान. तिथेही अष्टावधानी सेवा अजूनही रोज असते. ती अष्टावधानी सेवा सुंदर असते, पाहण्यासारखा क्षण असतो. आपण आनंद ह्या गोष्टीत घेतो. कधीतरी तिथल्या उत्सवांना जाऊन यावं आपण, तिथला आनंद वेगळा असतो महाराज. कधीतरी तोही आपण घ्यावा. काहीतरी संस्कृतीतलं वेगळेपण हे कधीतरी आपण अनुभवावं. त्याप्रमाणे संदीपकानं 12 वर्ष पूर्ण स्वाध्याय करून व्यवस्थित, बरं हे सगळं करतोय म्हणजे अभ्यास नाही करत आहे असं नाही आहे. हे सगळं करत असताना सुद्धा नित्य स्वाध्याय हा झालाच पाहिजे.
हा अट्टहास गुरुजींचा की स्वाध्याय केल्याशिवाय दिवस घालवायचा नाही. पूर्वीच्या काळात नियमच होता. संध्याकाळचे पाढे वगैरे म्हटल्याशिवाय संध्याकाळचं जेवण मिळत नव्हतं. आता हा बाहेरच चरून येतो, हा किंवा ही बाहेरच चरून येतात. म्हणजे घरात तुम्ही दिलं नाही काही फरक नाही पडत या लोकांना. पण अजून ही शिस्त आपण लावली पाहिजे आपल्या मुलांना की संध्याकाळचे पाढे नित्य स्तोत्र म्हटल्याशिवाय त्यांना नाही. 1-2 दिवस आपणही असा उपवास केला ना त्यांच्या समोर, तर त्यांना काळजी वाटते की आपले आई वडील उपाशी राहतात, आपण तरी करावं. 4थ्या दिवसापासून तो व्यवस्थित येऊन बसायला लागेल. हे सगळं वय वर्ष 5 ते 14 याच्यातच होऊ शकेल, नंतर नाही. संस्कार जे काही तुम्हाला आम्हाला लावायचे ते वय वर्ष 14 त्याच्या पुढे लावूच शकणार नाही. तुम्ही व्यवहारात पहा. कारण बरोबर लेकरू 15 वर्षाचं झालं की ते 9वीत आलेलं असतं आणि त्याच्यापेक्षा आई वडिलांना टेन्शन जास्ती आहे. 10वीचं वर्ष आहे, पुढचं वर्ष 10वीचं आहे. अरे तुम्ही नाही 10वीत गेले का? कधी पास नाही झालात का? बरं, एवढे सगळे त्याच्यामध्ये टक्के मिळवले, त्या टक्केवारीमधून त्याला काहीतरी कुठेतरी चांगलं ॲडमिशन मिळेल. बरं, ते ॲडमिशन घेऊन ते जे काही तो सगळं महाविद्यालयात किंवा शाळेत शिकला हे सगळं व्यवहारात रोज आहे का मला सांगा? अगदी आपण साइन टीटा कॉस टीटा सगळं गिलवलं, व्यवहारात किती वेळा साइन टीटा कॉस टीटा आपल्याला आलं का? या शिक्षणाची आपल्या भारतीयांना आवश्यकताच नाहीये. पण भारताचं दुर्दैव की अजूनही आपण ब्रिटिश एज्युकेशन ॲक्ट 1835 याच्या खालीच आपलं शिक्षण सुरू आहे. याचं आपल्याला वाईटच वाटत नाही, कारण आपल्याला त्या गोष्टीची घेणं देणंच नाही आहे. कारण आपल्या देशाची संस्कृतीची पडलेलीच नाही आहे. हे मी माझ्या बाबतीत बोलतो. तुमच्या बाबतीत घरी जाऊन विचार करा. 75 वर्ष झाले आपण स्वतंत्र झालो. फक्त भूमीच्या दृष्टीने आपण स्वतंत्र झालो. अजून खानपान, राणीकरणी आणि विद्याभ्यास याच्यामध्ये अजूनही आपण पराधीन आहोत. आपल्या मुलांना जर का संस्कृत म्हणता नाही आलं तर आपल्याला दुःख होत नाही, पण आपल्या लेकराला इंग्लिश म्हणता नाही आलं तर, इंग्रजी भाषा नाही आली तर हो 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 काय 7 जन्माचं पाप समोर उभं केलंय असं वाटतं आपल्याला. नाही, पण एक तरी संस्कृत श्लोक यावा महाराज. एकम द्वितीयम तृतीयम चतुर्थम असं काहीतरी म्हणता यावं. इकडचम तिकडचम घरगटम काहीतरी म्हणतो ना आपण. संस्कृत भाषा ही समृद्ध भाषा आहे महाराज. संस्कृत भाषा ही समृद्ध भाषा आहे. एकाच गोष्टीसाठी अनेक शब्द आहेत. मी अनेक वेळेला माझ्या कीर्तनातून विचारतो की नेसणे हा शब्द इंग्लिश भाषेमध्ये असेल तर मला आणून दाखवा. तुम्ही म्हणाल आहे ना, वियर. वियर म्हणजे घालणे, नेसणे नाही. नेसणे हा शब्द आणूनच दाखवा. असेल कदाचित, माझं नाकारणं नाही आहे, पण खरंच त्या भाषेबद्दल माझा काही मला असूया नाही आहे. भाषा म्हणून ती उत्तमच आहे, ती यायलाच हवी, पण आधी संस्कृत. हा अट्टहासच आपण सगळा संपवून टाकलेला आहे. हा 12 वर्ष उत्तम अध्ययन केल्यानंतर, स्वाध्याय केल्यानंतर गुरुजींना लागेल ती सेवा करायचा. पण एके दिवशी वेद धर्म ऋषींच्या असं लक्षात आलं की सगळ्यांमध्ये मेरू म्हणजे माळेचे 108 मणी असतात, त्यातला मेरू मणी वेगळा असतो ना, तसा ह्या सगळ्या माझ्या गुरुकुलामध्ये असणाऱ्या शिष्यांमधला मेरुमणी म्हणजे हा संदीपक आहे. पण याला वगळता अजून असा कोण आहे का, असं आपण जरा पाहावं असा विचार वेद धर्म ऋषींच्या मनामध्ये आला. आणि ते म्हणाले, एके दिवशी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलं की आज दुपारी भोजन झाल्यानंतर कोणालाही वामकुक्षी नाही, सगळ्यांनी आपल्या शालेय कक्षामध्ये येऊन बसायचं. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना आनंद झाला की कधीच गुरुजी असं बोलत नाही. आज 10-12 वर्षामध्ये पहिल्यांदा गुरुजी असं म्हणाले, त्या अर्थी काहीतरी वेगळं असणार, सरप्राईज. सगळे विद्यार्थी हजर, पण तेवढा तो संदीपक नव्हता. आपला माणूस दिसला नाही की माणूस कासावीस होतो. गुरुजी म्हणाले, अरे तुम्ही सगळे आहात. संदीपक नाही म्हणतो, गोठ्यात आहे. कपिला गाईला बरं नाही म्हणून जरा तिची शुश्रूषा करतोय. बरं, ते झालं की येऊ द्या त्याला, तो आला की तुमच्या समोर विषय मांडतो. त्याचं झालं का, तो म्हणले काय सगळं आहे का, आता सांगा ना आम्हाला. असं कुचबुच चालू झाली. एवढे सगळे विद्यार्थी. गुरुजींच्या लक्षात आलं. गुरुजी म्हणाले, अरे हो, जा एक काम करा, संदीपकाला बोलवून आणा. सगळे विद्यार्थी बसलेले होते. गुरुजी उच्चासनावर आपल्या आसनावर बसलेले होते. समोर संदीपक कोपऱ्यात एका उभा होता. कारण ह्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये तो
आलेला जुना विद्यार्थी, माझी विद्यार्थी, त्यामुळे जसा कोपऱ्यात उभा होता आणि गुरुजींनी विषय सांगायला सुरुवात केली. पहा, लक्षात घ्या, इतकी वर्ष तुम्हाला मी शिकवतोय, पण माझ्या योग सामर्थ्याने माझ्या हे गोष्टी लक्षात आहेत की माझ्या गतजन्मामध्ये काही माझ्याकडून पातकं झालेली आहेत. त्या पातकांचं शालन करण्यासाठी, ती पाप धुण्यासाठी, त्याच्यासाठी मला 12 वर्ष तपश्चर्येला जावं लागेल. आणि ही तपश्चर्या माझी कुठे चालणार? काशी प्रांती. काशीला ही माझी 12 वर्ष तपश्चर्या चालेल. कदाचित 12 वर्षाचे अधिक वर्षही चालेल. मी माझा अंदाजा काढतोय की 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्या पापाचं क्षालन होईल. तेवढ्यात एक अतिउत्साही विद्यार्थी म्हणाला, मग गुरुजी आमची अपेक्षा काय? आमच्याकडून अपेक्षा काय? गुरुजी म्हणाले, अरे अपेक्षा एवढीच आहे की ज्या वेळेला ही माझी तपश्चर्या सुरू होईल त्यावेळेला एक तर हा आश्रम कोणीतरी व्यवस्थित सांभाळलं पाहिजे. तो म्हणाला, ती काळजीच करू नका, आम्ही आहोत त्याच्यासाठी. 7/12 आमचं नाव घालून ठेवा, आम्ही आहोत त्याच्यासाठी. ते म्हणाले, अरे बाळांनो तसं नाही, पण मग आता तुमच्यापैकी कोण माझ्या बरोबर यायला तयार आहे? सगळ्यांना वाटतं काशीला जायचं आणि 12 वर्ष म्हणजे हे एवढं, रोज सकाळी भल्या पाटे उठायचं, रोज सकाळी स्वाध्याय करायचा, कुडकुड त्या थंडीत का होईना गार पाण्याने आंघोळ करायची, घाटावर जाऊन, हे सगळं 12 वर्ष आपल्याला नाही करायचं. गुरुजींबरोबर जायचं. सगळ्यांनी हात वर केले, सगळ्यांनी हात वर केले. गुरुजींना आनंद झाला. आता मोठं सरप्राईज गुरुजींनी समोर ठेवलं. गुरुजी म्हणाले, नाही 12 वर्ष तुम्ही सगळे यायले, ह्या गोष्टीचा मला आनंद आहे. तुम्ही सगळे तिथे आले तर काय तुमचा स्वाध्याय पण तिथे होईल. अर्धे निम्मे हात खाली झाले. गुरुजी म्हणाले, 12 वर्ष माझी ही तपश्चर्या सुरू झाल्यानंतर, आता महत्वाचा विषय सांगतो की 12 वर्ष ही माझी तपश्चर्या सुरू झाल्यानंतर मला कदाचित ह्या शरीराला रोग उत्पन्न होतील. पापाचं क्षालन व्हायला ज्या वेळेला सुरुवात होईल त्यावेळेला विविध प्रकारचे रोग होतील. कुष्ठरोग होईल, माझ्या शरीराचा दाह होईल. तर जो शिष्य माझ्या बरोबर 12 वर्ष येईल त्याला माझी सेवा करावी लागेल. नुसतीच सेवा नाही, तर तो दाह होत असताना कदाचित माझी चिडचिड सुद्धा होईल. ती चिडचिड सुद्धा सहन करावी लागेल. यदा कदाचित मला राग आला तर 2 फटकेही खावे लागतील. होते नव्हते सगळे हात खाली झाले. म्हणून आम्हाला असं वाटलं होतं की 12 वर्ष तुमच्याबरोबर काशीला यायचं म्हणजे जरा मौज, म्हणजे काशीचं पान, रबडी वगैरे काय. तर मग आता तुमच्यामधून कोण येणार माझ्या बरोबर? सांगा मला, सांगा मला. असं म्हणता म्हणता मध्यमामध्ये असं गुरुजी प्रत्येकाला विचारतात. तेवढ्यात एक शिष्य समोर येऊन बसला, हात जोडले आणि म्हणाला, आज्ञा द्यावी मजला. काय म्हणाला? आज्ञा द्यावी मजला, तव कृपा असता कठीण काय. गुरु मला आज्ञा द्यावी, मी तुमच्या बरोबर येतो. मी येणार. आज्ञा द्यावी, आज्ञा द्यावी मजला, तव कृपा असता कठीण काय. मी येतो तुमच्या बरोबर, तुम्ही फक्त आज्ञा द्या. ते म्हणाले, ठीक आहे, काही हरकत नाही. कोण होता हो हा? कोण होता सांगू? संदीपक. गुरुजी म्हणाले, बाळा 12 वर्ष माझ्या बरोबर राहायचंय. तो म्हणाला, तव कृपा असता कठीण काय. मी येईन तुमच्या बरोबर. हो, तुमची कृपा जर का माझ्यावर असली तर 12 वर्ष काय 24 वर्ष तुमची सेवा करायला मिळाली, याच्यासारखा दुसरा आनंद काय मिळणार महाराज. आणि ओळखलं, आनंद झाला. गुरुजींना माहिती होतं की कोणी ह्याच्यातलं येणार नाहीये. येणार आहे तो संदीपकच येणार माझ्या बरोबर. पण मग आता संदीपकाला बरोबर काशीला घेऊन जायचं. गोदावरी पासून ते काशी प्रांत गाठायचा. हे 2 जण निघाले काशीला जायला. कधी पोचतील? उद्या पोचतील.
काशीला निघाले जायला दोघच जण. हो, पूर्वीच्या काळामध्ये बरोबर यात्रेला जायचं. यात्रा कशाला म्हणायची की काहीही बरोबर घेऊन नाही जायचं. आपण पहिलं बुकिंग AC, याला यात्रा म्हणायची का मला सांगा? नर्मदा परिक्रमा सुद्धा करतात, AC मध्ये करतात. नाही, ज्यांच्या देहाची अवस्था संपत आली त्यांनी करावी, पण धडधाकट शरीर असताना जर का अशी AC मध्ये नर्मदा यात्रा केली, परिक्रमा केली, ती फळ देणार आहे, नाही देणार अशातला भाग नाही आहे, पण जे अपेक्षित आहे ते फळ नाही मिळणार महाराज. आमच्या इथे सुद्धा आता चैत्र महिन्यामध्ये करतात ना, उत्तर वाहिनी लाईव्ह मीडियावर आहे म्हणून सांगून टाकतो. आता मी अनेक वेळेला माझ्या कीर्तनातून सांगितलं. मी सुद्धा, माझ्या मित्राचा मला फोन आला पालीहून, पालीचे मुख्य पुजारी ओमकार पुराणिक म्हणून, त्यांचा मला फोन आला. म्हणे बुवा नर्मदा परिक्रमेला यायचं आहे. म्हटलं या. नाही म्हणे ती उत्तर वाहिनी जी आहे ती, म्हटलं ती करतात सगळे, पण म्हटलं मला माहिती नाही आहे कशी आहे काय. म्हटलं मी माहिती काढतो मग आपण करूयात. म्हणून मी प्रतापे महाराजांना फोन केला भालोदला. माझ्या सौभाग्यवतीचं त्यांच्या कुटुंबांचं स्नेह चांगलं आहे. त्यांनी फोन उचलल्यावर सांगितलं बुवा तुमचं नाव खूप ऐकलंय, पण म्हटलं तुमचा हाच आशीर्वाद ठेवा बस. म्हटलं मला उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेची माहिती हवी आहे. तर म्हणाले ठीक आहे ना, करता येईल चैत्र महिन्यामध्ये. पण म्हटलं हे जे महिनाभर करतात तसं आहे का काही? ते म्हणाले नाही, मुख्य 3च दिवस आहे. चैत्र कृष्ण पक्ष, एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी, ही 3च दिवस ती परिक्रमा करायची आहे. आता पिकनिक बरं ती ब्रह्ममुहूर्तामध्ये सुरू करायची. आपण रात्री जातो जेव्हा ती नर्मदा मैया झोपलेली आहे, आणि झोपलेल्या माणसाला प्रदक्षिणा करू नये आपली संस्कृती असं म्हणते. नाही म्हणे काय सकाळी नोकरीला जायचं, 1 दिवस रजा टाक. परिक्रमा करायचीच असेल तर 1 दिवस रजा टाक, आवश्यकता नाही आहे. असेल करतात लोक, त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही आहे, पण मुख्य हे 3च दिवस आहेत. नियम असा आहे की 3 दिवस करा किंवा मग 1 दिवस करा. पण ती करत असताना ती रामपुरा गाव जे आहे ना, तिथलं महादेवाचं मंदिर आहे. मी महादेवाच्या मंदिराचं नाव विसरलो, पण एक वेगळं असं मंदिर आहे ज्याच्या एकाच मंदिरात 2 समोरासमोर महादेव आहेत. रणछोड मंदिरापासून आपण पुढे गेल्यानंतर शेतात ते मंदिर येतं, आणि तिथून ती परिक्रमा सुरू करायची आणि पूर्ण करून तिलकवाड्याचा संबंध न लागता ती परिक्रमा पूर्ण होते. आपण बहुतांशी तिलकवाड्याहून सुरू करणारे अनेक जण आहेत. काहीतरी त्याला आधार असतो, काहीतरी आधार आहे या परिक्रमेसाठी, आणि ह्या परिक्रमा कशी करावी याचं नर्मदा पुराणात वर्णन आहे. याचं नर्मदा पुराणामध्ये वर्णन आहे की ती कशा पद्धतीने करायची. ब्रह्ममुहूर्तामध्ये सुरू करायची. आपण ब्रह्ममुहूर्तात ती संपवतो अनेक जण, तर तसं नाही आहे. यायचं असेल तर अशाच पद्धतीने करा, अशी माझी प्रामाणिक इच्छा मी तुमच्यासमोर प्रगट केली. बाकी कसं असतं, बुवांनी सांगितलेलं बुवांच्या आरतीत टाकलं की बुवाच्या घरी आपल्याला जे करायचं ते आपण करायला मोकळे. म्हणून पूर्व रंगपदामध्ये, मूळ पदामध्ये आपल्याला भैरवीत नाथ महाराज म्हणतात कुठेतरी अनन्यता असावी, आणि अशी अनन्यता ज्याच्याकडे असेल त्याला काय परमपदाची प्राप्ती होते महाराज, ते आपण उद्याच्या दिवसात पाहूया. शरण दिघा हरिला, अनन्य शरण दिघा हरिला. त्र्यंबक होऊनी साधन हे करी, त्र्यंबक होऊनी साधन हे करी. एका जनार्दनी गा, एका जनार्दनी गा, एका जनार्दनी गा हरिला. अनन्य शरण दिघा हरिला, अनन्य शरण दिघा, अनन्य शरण दिघा, अनन्य शरण दिघा. अवधूत चिंतन श्री. दादा या बाजूला सगळ्यांनी आरतीसाठी